नमस्कार मित्रांनो, आज मी मुंबईला जात आहे देवगिरी एक्सप्रेसने। तर भेटू आपण लवकर सकाळी उद्या मुंबईमध्ये। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर 1 आहे। कृपया ध्यान दीजिए, गाड़ी संख्या 1705 देवगिरी एक्सप्रेस निगमपल्ली से चलकर मनमाड, नासिक रोड, कल्याण, ठाणे के रास्ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल को जाने वाली कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है। S5 मध्ये बर्थ भेटला आहे। आता मुंबईचा प्रवास सुरू होत आहे। भेटूया सकाळी मुंबईमध्ये। हा माझा पहिलाच एकट्याने रेल्वे प्रवास आहे। त्याच्या अगोदर आम्ही ग्रुपमध्ये खूप सारे सहली केल्या, परंतु रेल्वेने एकट्याने जाण्याची पहिलीच वेळ आहे। रेल्वेचा प्रवास तसा तर खूप सुखकर प्रवास मानला जातो, त्यामुळेच लोक जास्त रेल्वे प्रवास प्रिफर करतात। आता ठाण्याला मी उतरला आहोत। त्यानंतर पनवेलला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 9 वरती जायचं आहे। प्लॅटफॉर्म नंबर 9 वरनं पनवेलसाठी गाडी मिळते। माझा मित्र आहे जगन, जो की पनवेलला राहतो, त्याच्याकडे मला जायचं आहे। त्यामुळे प्लॅटफॉर्म 9 वरती आता मी घोटाळा झाला आहे। प्लॅटफॉर्म नंबर 9 वरती लोकलचं तिकीट मिळत नाही। लोकलचं तिकीट घेण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावं लागणार आहे। माहिती नसल्यामुळे ही घोटाळा झालेला आहे। पनवेलचे तिकीट मिळाले आहे। आता पनवेलला जायचं आहे मित्राला भेटायला, त्यानंतर पुढच्या कामासाठी। ही आहे मुंबई, धावती मुंबई, पळती मुंबई। आलो सानपाडा स्टेशनवरती।
मी पकडायची पनवेलसाठी दुसरी लोकल आणि थोड्याच वेळात मी आता पनवेलला पोहोचणार आहे. सानपाडा स्टेशन पनवेलसाठी जायचं आहे. हे आहे पनवेल स्टेशन. मी आलो आहे पनवेलला. आता मित्राकडे जाणार आहे आणि त्यानंतर मग पुढील कामासाठी तिथून मी जाणार आहे. पनवेल स्टेशन विशाल असेल हे पनवेल स्टेशन आहे. खूप मोठे स्टेशन दिसलं आहे. येतो का आलो जातो बाहेर. गुड मॉर्निंग बेटी. हो आया कुछ मेरे तेरे शाम स्किल से